धामणगाव मतदारसंघात 20 नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर उद्या 23 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। धामणगाव मतदारसंघात तब्बल 27 फेऱ्यानंतर अंतिम निकाल समोर येणार आहे। धामणगाव मतदारसंघात 20 नोव्हेंबरला झालेल्या मतदानात 1,60,408 पुरुषांपैकी 1,17,222 पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला, तर 1,57,446 महिलांपैकी 1,04,497 महिलांनी मतदान केले। म्हणजेच एकूण 3,17,856 मतदारांपैकी 2,21,719 मतदारांनी मतदानाचे कर्तव्य बजावले। मतदानाची टक्केवारी 69.75 इतकी आहे। या मतदानानंतर उद्या 23 नोव्हेंबरला औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI चांदूर रेल्वे येथे सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। धामणगाव मतदारसंघात एकूण 378 केंद्र असून मतमोजणी करिता 14 टेबल राहणार आहे, तर पोस्टलचे 6 वेगळे टेबल असणार आहे। प्रत्येक टेबलावर एक मतमोजणी अधिकारी, एक मतमोजणी सहाय्यक व एक मायक्रो ऑब्झर्व्हर राहणार आहे। तर सदर मतदारसंघाचा अंतिम निकाल हा 27 फेऱ्यानंतर येणार असल्याची माहिती मिळाली आहे। या मतमोजणीकरिता प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात येत असून ही तयारी अंतिम टप्प्यात आहे। या निवडणुकीत धामणगाव मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे प्राध्यापक वीरेंद्र जगताप, महायुतीकडून भाजपाचे प्रताप अडसड, वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांसह एकूण 24 उमेदवारांचे EVM मध्ये बंद झालेल्या राजकीय भवितव्याचा उद्या फैसला होणार आहे।